झाली राजा राणीची जोडी। संजू, तुझ्याशिवाय या घरात 9 महिने कसे काढणार आहे माझं मलाच माहिती आहे। जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारा। जगी सर्व सुखी असा कोण आहे? मी मिसेस संजीवनी रणजित ढाले पाटील। नाही मी 18 वर्षाची। तुझ्यामुळे माझी वर्दी गेली, ती परत आणू शकशील? मला नाही माहिती, पण यांचा माझ्यामुळे गेलेला मान मी यांना परत मिळवून देणार। मी पोलीस भरतीचा फॉर्म भरते। ही संजीवनी रणजित ढाले पाटील, हिच्या अंगावर पोलिसाची वर्दी येईल। भाऊसाहेब, मी परत कधीच खोटं नाही बोलणार तुमच्याशी। तुझ्या प्रेमासाठी जगतीये ती पोरगी, तिला दुसऱ्या कशाचीच गरज नाहीये आणि तिची साथ मिळाली ना तर तुझ्याही जगण्याला अर्थ आहे रंजा। रणजित आणि संजूच्या बाळाचा तुम्ही खून केलाय, तुम्ही। पोटूशी होती रे ही, या बाईने तिला मूल पाडायला लावलं। तुम्ही मला तुमच्या चितेला अग्नी देण्याचा अधिकार काढून घेतला होता ना। आज माझ्या मुखातून आई हा शब्द ऐकण्याचा अधिकार मी हिरावून घेतोय तुमच्याकडे। जॉइनिंग लेटर परवापासून ट्रेनिंग सुरू होत आहे माझं। परवापासून? मी प्रॉमिस करते, तुमची बायको आता फौजदार बनूनच परत येईल। गुड मॉर्निंग रंजा, संजू येणार आहे। काय करतोस तू फॅन जवळ? गुड मॉर्निंग। तू? नाही, काय नाही, तो खराब झाला होता, नीट करत होतो। तू का आलीस इथे? काय मग आज बायको येणार आहे, काय सरप्राईज वगैरे आहे का नाही? कसलं सरप्राईज? मला बाहेर जायचंय, उलट ती आली की तू मला सांग, मी पटकन येईन। तू कुठे चाललास? मला काम आहे शेतावर, मीटिंग आमची। अरे 9 महिन्यानंतर ती येतेय, तिला वेळ दे, घरी थांब। हो अगं, सगळे शेतकरी जमलेत शेतावर। लष्कराच्या भाकऱ्या बास झाल्या आता। आणि रंजा, ती पोर येते ना, तिच्या समोर तुझ्या आणि अक्का मधला तणाव नको। कसला तणाव? काय बोललो मी त्यांना? अरे तेच तर ना, अक्काशी बोलत पण नाहीस तू। ती आली समोर की तोंड फिरून निघून जातोस। आई आहे शेवटी, बास झाला आता, कशाला तिला एवढी शिक्षा देतोस? बेबी मावशी, मी या घरात राहतो ना, ती स्वतःला करून घेतलेली शिक्षा आहे। बरं तू जा, मला बरीच काम आहेत। अरे रंजा, नाश्त्याला ये खाली। बाय बाय। आई, ही पोरगी येणार आहे, या पोराचं काय चाललंय? काय चाललंय रणजित राव? फौजदारी येते, तयारी करायला नको का? काल रात्री बोलणं झालं होतं। हां, नाही आता बोलता येणार नाही। तुम्ही आम्हाला मेसेज करा। नमस्कार, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग।
साहेब. थँक्यू. पाया पडते आई साहेब. अरे असू दे रोज सकाळी करायची काही गरज नाही आहे. माफ करा आई साहेब, पण मला वाटते खरंच. खरं का? बेबी मावशी. अगं असू देत. अक्का, तुझ्या या सुनबाई काय ऐकत नाही तुझं बघ. कुणाचंच ऐकत नाही ती. मी काय करणार आहे माहितीये का? आता माझ्या पायाचा ना साचाच बनवणार आहे आणि हिला देणार आहे. त्या साच्याचाच पाया पड म्हणावं आता. बेबी काय बोलताय तुम्ही? कळतंय का तुम्हाला? सॉरी. सुजित कुठे दिसत नाहीत अपर्णा? ते सकाळीच दादासाहेब भाऊजींबरोबर गेलेत. सुजितराव ढाले पाटलांच्या व्यवसायामध्ये भरभरून काम करतायत. फार समाधानाची गोष्ट आहे. हा हो आम्ही निघालो. 5 मिनिट. हा भेटू. नमस्कार. अक्का. हा अगं कोल्हापूरचं पोस्टपोन होणार होतं ना ग? नाही प्रीपोन केली आम्ही मीटिंग. का बरं तुम्ही का विचारताय? आमची काही गरज आहे का घरामध्ये? नाही असं असंच विचार. नाही कामं वेळच्या वेळी झालेली बरी असतात. बरं आहे आपण निघतो आम्ही. चालू दे तुमचं. गुड मॉर्निंग रंजित. ब्रेकफास्ट तयार आहे या. बेबी मावशी, हा मला जरा घाई आहे. इच्छा झाली तर बाहेर खाईल. बेबी मावशी तू काही सांगितलं नाहीस का अजून? मी तुला सांगितलं होतं ना सांगायला. नाही रे, म्हणजे काय झालं, मी आले सांगायचं होतं पण मग अक्काची कोल्हापूरची मीटिंग निघाली ना, मग म्हणलं कशाला सांगू, ती तर निघालीये त्यामुळे सांगायचं राहिलंच. नाही सांगायला काही हरकत नाही बेबी. बेबी मावशी मीच सांगतो. कुसुमावती ढाले पाटील आज माझी बायको संजीवनी रणजित ढाले पाटील तिचं ट्रेनिंग पूर्ण करून घरी येते. हॅलो. हा इकडे आलीये मी. अहो इकडे कुठं बोलवलंय तुम्ही मला? नाही घरी आले असते ना. मला शिवाय देतो. काय राडा लावलाय? हे मार ना हिम्मत असेल तर. थांब म्हणलं ना, थांबायचं. काय रे हीच आधी आपल्या रायात आता अडकवणारे? ही नाही, हिचा नवरा. कुठे तुझा रणजित ढाले पाटील? बोलव ना.
कोणाची माणसं आहेत रे तुम्ही? आमची माणसं आहेत. इझी. अहो तुम्ही ही माणसं. साहेब मॅडमची ट्रेनिंग लय हार्ड झाली बरं का. ट्रेनिंग झालंय तुमचं, पण ट्रेनिंग कसं झालंय हे चेक करायला नको? अहो काय तुम्ही असं कोणी करतं का? पाप करायला लावला असता आज मला. संजीवनी रणजित ढाले पाटील. अहो पण परवा येणार होती नाही, आज कशी येते मग? आता येते ना आज. आपण तयार राहायला पाहिजे. आले आले. ती पोरगी आली. अहो हे आले. आलात का? दमला असाल ना. थांब केशव, सरबत घेऊन ये रे. काय हो, टेन्शन मध्ये आहे का काही? त्यांना कशाचं टेन्शन? सगळी कामं तर आम्ही करतो. लहान बंधू आहेत म्हणून सांभाळावं लागतं. यांच्या जागी एखादा नोकर ठेवला असताना आता जास्त कामं केली असते त्यांनी. अहो उभे करायला ती फाईल घ्या आणि व्यवस्थित ठिकाणी ठेवा कपाटात, नाही तर हरवाल. ओ सुजित भाऊजी थांबा, सरबत घेऊन जा. द्या त्यांना सरबत द्या, ज्यूस द्या. काम करून दमले असतील ना ते. द्या. केशव आला का? आता आपण कशाला घेऊन आलाय? मी सांगितलंय त्याला. कशाला? ढाले पाटलांचं भूषण आलंय तिकडं बघा, त्याला ओवाळण्यासाठी. दे मी ओवाळतो.
माझी कालची आडगी संजू एकदम रुबाबदार झाली ग. एकदम लेडी सिंगम. ढाले पाटलांच्या 7 पिढ्यांची मान उंचावली असती. फौजदार संजीवनी रणजित ढाले पाटील, वेलकम बॅक. हा आम्ही निघतच होतो. 2-3 फाईल्स द्यायच्यात नानांकडं. सह्या करून निघतोच आहे आम्ही. हा आई साहेब आत येऊ. PSI संजीवनी रणजित ढाले पाटील. पाया पडते आई साहेब. अभिनंदन. आई साहेब मी आली आता परत. आता आलीये तर जरा कपाटावरून घेते, मग आपण जेवणाच्या टेबलवर भेटूच यात. ते अवघड दिसतंय आम्हाला. तुम्हाला वाटलं असेल सगळं सुरळीत छान झालंय, तसं नाही. रणजितराव आमच्याशी बोलायला काय, आमच्याकडे बघायला सुद्धा तयार नाही. जो काय संवाद आहे तो बेबी मावशी मार्फत होतोय. इतक्या वर्षात मतभेद होते, पण मनभेद कधी झाला नव्हता. वाद झाले, पण संवाद कधी तुटला नव्हता. रणजितराव आपल्या आई साहेबांशी असं कधीही वागले नव्हते. हे सगळं उलट सुलट झालंय ना, हे फक्त तुमच्यामुळे झालंय संजीवनी. अचीव केलंय तुम्ही. आमचा मुलगा आमच्यापासून हिरावून घेतला. हेच मी पण म्हणू शकते आई साहेब, की माझं मूल तुम्ही माझ्यापासून हिरावून घेतलं. आई साहेब मी या गेल्या 9 महिन्यात लय पॉझिटिव्ह झालीये बघा. आणि तुमचा मुलगा कुठेही गेलेला नाहीये, इथंच आहे तुमच्या जवळ. त्यांनी त्यांचं प्रॉमिस पाळलंय. हा मनभेद ना, मी वचन देते ते पण दूर होतील. मी आलीये ना आता, येते.
काय झालंय? संजू, काय गरज होती त्यांच्याकडे जायची? केलेत ना वार, झालेत ना जखमा. नाही, तसं काही नाहीये. तू खोटं बोलणार आहेस? नाही, खोटं नाही बोलणार. हा, आईसाहेबांनी वार केला, त्याच्यात जखमा पण झाल्या, पण त्रास नाही झाला. त्रास या गोष्टीचा झाला की आईसाहेबांची जखम अजूनही बळबळताना दिसली. कारण त्यांचं बाळ त्यांच्या जवळ नाहीये ना, आणि त्यांचं बाळ जवळ यायची वाट बघतायत होत्या अजूनही. ठीक आहे, या ट्रेनिंग मध्ये मी एक गोष्ट शिकली बघा, की कायम पॉझिटिव्ह राहायचं. आणि मी आईसाहेबांना प्रॉमिस केले की मी त्यांच्या बाळाला त्यांच्याजवळ परत घेऊन येईनच. अशी अपेक्षा ठेवू नको, असं काही होणार नाहीये. अहो संजू, तू ट्रेनिंगला जाणार होतीस त्यावेळी मी इथे थांबेन असं प्रॉमिस केलं होतं की नाही? थांबलो ना या घरात. ती बाई मला सहनही होत नाही तरी सुद्धा मी इथे थांबलो, कारण तुला शब्द दिला होता मी. ती बाई, अहो ती तुमची आई आहे. संजू, आपण नको बोलूया त्या विषयावर प्लीज. संजू, मला तुझा आजचा दिवस खराब नाही करायचा आहे. ठीक आहे, ओके, नको बोलूयात आपण आता या विषयावर. सॉरी. आई ग, काय म्हंटल तुम्ही? जरा जरा दुखतंय. खरंच दुखतंय का? बघू, काय लागलं तुम्हाला इकडे? बघू. हळू. सॉरी, हिथं दुखतंय का? हिथं कुठं लागलं तुम्हाला? हा, आणि कसं काय लागलं? तुला आठवत नाहीये? धन्य आहे, ज्यांनी वार केले तेच म्हणतात काय लागलं. अहो पण अयो, म्हणजे मी तुम्हाला मारलं त्याचं एवढं लागलंय? अयो, बघू इकडे लागलंय का? सॉरी, मी एक काम करते, मी बर्फ घेऊन येते आणि तुम्हाला ते शेकून देते. हा, आई मी लावला बर्फ पण नाही, ठणक जात नाहीये. अयो, मग आता काय करायचं? हा, हळू. तिथेच.